श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मिठाचा वापर करून लोक एवढे श्रीमंत कसे होतात? जगातील प्रत्येक श्रीमंत आणि गरीब माणूस श्रीमंत होण्याचे स्वप्न बघतो, परंतु असे होणे शक्य नाही. काही सोपे तंत्र उपाय केले तर हे स्वप्न सत्यात येऊ शकते. धनवान बनण्यासाठी असे गुपित गुण आज आपण येथे आपणाला सांगत आहोत, ज्याने आपण देखील श्रीमंत होऊ शकता. ज्योतिष आणि इतर माध्यमांचा अभ्यास केला. श्रीमंत व्हायचे कसे हे येथे सांगण्यात येत आहे. चमत्कारी रूपात धनवान होण्याचा मार्ग मोकळा होईल. प्रत्येकाला मोठं होऊन खूप पैसे कमवून श्रीमंत राहायचं असतं. कष्ट करून धनसंपत्ती मिळवून घरच्यांना सुखी ठेवायचं असतं. परंतु काही गोष्टी अशा असतात ज्यामुळे तुमचे प्रयत्न देखील थांबतात. घरात नेहमी दारिद्र्यता येते, अमंगल लक्ष्मी पास करते व घर नकारात्मकतेने भरून जाते. अशा काही गोष्टी कारणीभूत असतात ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि ही अवस्था होते. अशा काही गोष्टी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे, ज्यामुळे तुम्ही परिस्थिती सुधारण्यास मदत करू शकता. मिठाचा वापर करून घरातील नकारात्मकता नष्ट करून लोक कसे श्रीमंत झालेले आहेत, कोणते उपाय करावेत हे आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तंत्रशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की मीठ हे नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी वापरले जाते. मीठ हे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. काही लोक वशीकरण करण्यासाठी मिठाचा वापर करतात. तंत्रशास्त्रामध्ये काही लोक रातोरात श्रीमंत होतात. त्यामुळे घरातील वायव्य कोपऱ्यात काचेच्या छोट्या भरणीत खडे मीठ ठेवावे. असं करण्याने त्या मिठामध्ये घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषली जाते. 2. ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाला चंद्र आणि शुक्राचं कारक मानलं जातं. मिठाला स्टीलच्या आणि लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवायचं नसतं. चंद्र आणि शुक्राचं मिलन झाल्यामुळे दुःख आणि शोकाचं कारण बनतात. त्यामुळे मिठाला नेहमी प्लास्टिकच्या डब्यात ठेवायचं असतं किंवा मग काचेच्या डब्यात ठेवल्यामुळे मिठाचे चांगले परिणाम आपल्याला मिळतात. 3. जर तुम्हाला कोणती व्यक्ती आवडत नसेल तर तिचे मीठ खाऊ नका. जर कोणी पापी मनुष्याचे मीठ कधी खाल्लं गेलं, त्याच्या घरी जेवण केलं तर तुमचं जीवन देखील त्याच्या जीवनासारखं होऊन जातं. त्यामुळे तुम्ही न आवडणाऱ्या तसेच पापी मनुष्याच्या घरी जेवण करू नका. त्याच्या घरच्यांना मीठ आणि मिठाचे पदार्थ अजिबात खाऊ नका. या गोष्टीकडे अवश्य लक्ष द्या की कोणाच्या दबावाखाली येऊन देखील मिठाचे सेवन करू नका. यामुळे तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. मीठ त्याच्याच खावं ज्याचे संस्कार खूप चांगले आहेत, जो नेहमी सदाचरण करतो, इतरांना दुःख पोहोचवण्याचा कधीच विचार करत नाही, इतरांचे वाईट व्हावं, इतरांबद्दल द्वेष करत नाही, दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करत नाही, कधीही वाईट काम करत नाही, तर ते नेहमी सद्गुणी माणसं असतात. त्यांच्या घरचं मीठ अवश्य खावं. त्यांचे गुण देखील तुमच्यामध्ये उतरतात, ते तुमच्यासाठी देखील शुभ असतात. 4. मीठ आणि काच हे दोन्ही राहूचे कारक मानले जातात. त्यामुळे मिठाला नेहमी काचेच्या भरणीत ठेवायचं असतं. टॉयलेट आणि स्नानगृहामध्ये निगेटिव्ह ऊर्जा खूप असते. त्यामुळे टॉयलेट आणि स्नानगृहामध्ये नेहमी मीठ काचेच्या भरणीमध्ये ठेवावे. त्यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि राहू ग्रहाचा दुष्प्रभाव बाथरूम मधूनच होत असतो. त्यामुळे राहूचा प्रभाव आपल्या आयुष्यामध्ये कमी होण्यासाठी बाथरूम मध्ये काचेच्या भरणीत मीठ अवश्य ठेवावं. तसेच बाथरूम मध्ये असलेले सूक्ष्म किटाणू देखील नष्ट होतात. त्यांच्याकडे असणारी वाईट शक्ती देखील दूर होते. अनेक आजारांपासून सुटका होते. तुम्ही एखाद्या काचेच्या देखील मीठ ठेवू शकता. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला अथवा अमावस्येच्या दिवशी हे मीठ मात्र बदलावे. 5. मीठ घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ देत नाही व असलेली नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम करतं. त्यामुळे घरामध्ये फरशी पुसताना मीठ जरूर वापरावे. पाण्यामध्ये खडे मीठ टाकावे व फरशी पुसताना खडे मीठ अवश्य घालावे. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. मिठाच्या पाण्याने फरशी जर पुसली तर घरामध्ये धनाचा प्रभाव वाढतो व कर्जापासून मुक्ती मिळण्यास सुरुवात होते. मिठाच्या पाण्याने रविवारी अवश्य पोछा मारावा. त्यामुळे पैशासंबंधी, धनासंबंधी तुमच्या ज्या काही समस्या असतील त्यातून मुक्तता होते व अडकलेले पैसे परत मिळतात. 6. मीठ सांडणे खूप वाईट मानलं जातं.
आपल्या वास्तुशास्त्रानुसार देखील मीठ सांडणे किंवा फरशीवर मीठ सांडणे खूप अशुभ समजलं जातं. मीठ सांडणे म्हणजे चंद्र आणि शुक्र कमजोर होताना दिसतात. आपले ग्रह चंद्र आणि शुक्र कमजोर झाल्यामुळे त्याचे शुभ फळ आपल्याला मिळत नाही. 7. जर कोणी मीठ मागितलं तर ते लगेच उजव्या हाताने देऊ नये. उजव्या हाताने मीठ लगेच दिलं तर त्या दोघांमध्ये भांडण होण्याची शक्यता असते. सायंकाळच्या वेळी देखील जर कोणी मीठ मागत असेल तरीही ते देऊ नये. मीठ, पीठ, दही, लोणी अशा वस्तू सायंकाळच्या वेळी कोणी कितीही मागितल्या तरी सुद्धा देऊ नये. यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी घर सोडून निघून त्यांच्या घरी जाते. लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे, त्यामुळे मिठाचा आणि लक्ष्मीचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळी जर कोणी मीठ मागत असेल तर अजिबात देऊ नये. 8. रात्री झोपताना मिठाच्या पाण्याने हातपाय धुवून झोपल्यावर चांगली झोप लागते. तसेच राहू आणि केतूचा दुष्प्रभाव देखील कमी होतो. तंत्रशास्त्रामध्ये दारिद्र्यता दूर करण्यासाठी आणि बरकत मिळवण्यासाठी मिठाचे अनेक तोटके खूप उपयोगी मानले जातात. त्यामुळे मिठाला एका काचेच्या भरणीमध्ये ठेवून त्याच्यामध्ये 4-5 लवंगा ठेवाव्यात. असं करण्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरामध्ये राहते. घरामध्ये सुखाचा, पैशाचा वर्षाव होतो. 9. काही वेळा मनामध्ये बेचैन होते. मन कुठेही स्थिर राहत नाही. व्यक्तीला चिंता आणि मानसिक तणाव सतत सतावत असतो. यावेळी खूप साऱ्या समस्यांनी घेरलेले असते. त्यावेळी स्वतःचा आपल्या उजव्या हातामध्ये मीठ घेऊन 7 वेळा डोक्यावरून पायापर्यंत उतरवून घ्या आणि वॉश बेसिन मध्ये वाहून द्या. असं केल्याने तुमची चिंता दूर होईल. तुमचे मन लागेल, कार्य सुरळीत चालू राहतील. 10. पती पत्नीमध्ये नेहमी तणावाचे वातावरण असेल तर त्यावेळी मिठाचे उपाय नक्की उपयोगी पडतात. एका काचेच्या वाटीमध्ये सैंधव मीठ घेऊन बेडरूम मध्ये ठेवावे. त्यामुळे बेडरूम मधील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते आणि घरातील वातावरण देखील सुधारते. पती पत्नीच्या संबंधामध्ये परस्परांमधील प्रेम संबंध सुधारतात. त्यांच्या नात्यामध्ये मधुरता येते. सैंधव नमक किंवा पांढरे साबूत मीठ याचा छोटासा तुकडा बेडरूमच्या एका कोपऱ्यात ठेवल्याने पती पत्नीमध्ये प्रेम वाढते. 11. बऱ्याच वेळा जीवनामध्ये पैशाची कमी भासू लागते. आर्थिक स्थिती बिघडली जाते. सर्वांनाच वाटते की घरामध्ये सुख, शांती व समृद्धी असावी, लक्ष्मीचा वास असावा, घरातील सगळे व्यवस्थित असावेत असे सर्वांना वाटते. अशा वेळी एका ग्लास मध्ये पाणी घेऊन त्यांच्यामध्ये मिठाचे खडे टाकून दक्षिण पश्चिम कोपऱ्यात तो ग्लास ठेवावा आणि एक लाल रंगाचा बल्ब त्या कोपऱ्यामध्ये लावावा. असं केल्याने आर्थिक समस्या दूर होतात. काहीच दिवसामध्ये तुमच्या घरातील सर्व संकटे नष्ट होऊन जातात. आपण हा उपाय करण्यासाठी वेळोवेळी त्या ग्लास मधील पाणी बदलणे गरजेचे आहे. रविवारी व मंगळवारी हा उपाय करावा व याच दिवशी पाणी देखील बदलावे. 12. ज्या लोकांना नोकरी मिळत नाही किंवा बिझनेस मध्ये तोटा होत आहे अशा लोकांसाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत. तुमच्या हातामध्ये बारीक मीठ घेऊन डोक्यापासून पायापर्यंत 3 वेळा उतरवून दरवाजाच्या बाहेर वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्या किंवा शौचालय मध्ये ते पाणी फ्लश करा. निश्चितच तुम्हाला त्याचा लाभ होईल. तुमच्या जीवनातील सर्व अडथळे नक्कीच दूर होतील. तुम्हाला सुखाचा अनुभव येईल. या उपायाने अनेक लोकांना फरक पडलेला आहे. खूप पूर्वीपासून लहान मुलावरून मीठ उतरवून पाणी ते मीठ वाहत्या पाण्यामध्ये टाकतात. असं केल्याने लहान मुलांना दृष्ट लागत नाही, लहान मुलं आजारी पडत नाहीत किंवा आजूबाजूच्या वाईट शक्तीचा प्रभाव देखील लहान मुलांवर पडत नाही. 13. जर आठवड्यातून एकदा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ टाकून आंघोळ केली तर लागलेली वाईट नजर देखील निघून जाते. जर कोणाला त्वचेसंबंधित कसलीही ॲलर्जी असेल तर हा उपाय मात्र करू नये. आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने नकारात्मक ऊर्जा, नजर, दोष सर्व काही निघून जाते. त्यामुळे आपल्याला सकारात्मक विचार प्रदान होतात. व्यक्तीला त्याचे खूप लाभ मिळतात. 14. जर कोणी मोठ्या आजाराने ग्रस्त आहे त्यावेळी आजारी व्यक्तीच्या डोक्याजवळ काचेच्या भरणीमध्ये खडे मीठ जरूर ठेवावे. खडे मीठ रविवारी किंवा मंगळवारी बदलावे. दर आठवड्याला हे करत राहिल्यास मीठ त्या व्यक्तीजवळील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते व त्या व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा होते. तसेच हळूहळू त्या व्यक्तीच्या आरोग्यामध्ये सुधारणा होते.
या उपायाबरोबरच तुम्ही डॉक्टरचे सल्ले देखील घेणे आवश्यक आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही हळदीचे देखील हे उपाय करू शकता. एक ग्लास पाण्यात हळद टाकून सकाळच्या पूजेच्या वेळेला देवघरामध्ये ठेवा. पूजा झाल्यानंतर हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडावे. यामुळे घरामध्ये शांती नांदेल. कोणतेही ग्रहक्लेश असतील तर ते निघून जातील. 2. आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद वापरल्यामुळे गुरुग्रहाची कृपा होते. दररोज आंघोळ करताना पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकावी. विवाह अडचणी येत असलेल्यांसाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे. विवाह जमत नसलेल्या मुलींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ केल्यावर लगेच विवाह योग जुळून येतो. याशिवाय आपण शरीराने व मनाने देखील शुद्ध होतो. 3. विद्यार्थ्यांचा अभ्यासात मन लागत नाही तर हळदीचा वापर करा. यासाठी हळद उगाळून त्याची पेस्ट मुलांच्या कपाळावर लावा. यामुळे मुलांची एकाग्रता वाढते. याशिवाय आंघोळ झाल्यावर मुलांना हळदीचा टिळा लावावा. यामुळे त्यांचं मन शांत राहतं. अभ्यासामध्ये देखील प्रगती तुम्हाला जाणवेल. 4. प्रवेशद्वारावर हळद लावल्याने घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रवेश होत नाही. या उलट पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. घराच्या भिंतीवर हळदीचे शुभचिन्ह काढल्यास घरात शांतता नांदते. 5. गुरुवारी हळदीच्या 5 पूर्ण गाठी घ्या आणि लाल कपड्यात बांधून बंडल बनवा आणि तुमच्या पैशाच्या जागी ठेवा. तुमच्या घरातील आर्थिक कमतरता हळूहळू दूर होऊ लागेल. लक्ष्मी माता तुमच्यावर कृपाळू असेल. दर महिन्याला ही हळद एका पवित्र ठिकाणी भरून टाका आणि नंतर दुसऱ्या वेळेस नवीन गाठी ठेवा. 6. सकाळी लवकर उठून स्नान पूजा आटपून उंबरा स्वच्छ करावा. हळदीचे लेपन करण्यासाठी थोडी हळद, अष्टगंध, चंदन पावडर, गुलाबजल असेल तर नाही तर घरातील पाणी वापरू शकता आणि गोमूत्र एकत्र करून घ्यावे. हे मिश्रण सगळं उंबरठ्यावर व्यवस्थित लावावे. आतून व बाहेरून उंबरठ्यावर हळदीचे लेपन का करावं? हळदीचे लेपन केल्याने घरात सुख, शांत, समृद्धी नांदते. घरातील नकारात्मकता तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांचे लोकांचे नकारात्मक विचार यापासून संरक्षण होते. म्हणून हळदीचे लेपन करणे अतिशय पवित्र मानले जाते. म्हणून घराच्या उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात सुख शांती नांदते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.